स्वारगेट बस स्थानकाला पोलीस छावणीचं रूप. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा ताफा तृप्ती देसाईंनी अडवला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जातीने स्वारगेट बस स्थानकावर. फरार दत्ता गाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा. स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणातील नराधमावर पुणे पोलिसांकडून 1 लाखाचं इनाम. शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 48 तासानंतरही आरोपी मोकाटच. ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरार. पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह. एसटी स्टँड आणि डेपोत खासगी एजंट, तृतीयपंथी आणि रिक्षावाल्यांचा सुळसुळाट. आगार प्रमुखाचं पोलिसांना पत्र देऊनही कारवाई नाही. सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवरती घणाघात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात स्वारगेट चौकात आंदोलन. स्वारगेट बसस्टँड बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करण्यासाठी आंदोलन. मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी आज चार्जशीट दाखल करणार. खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणीही आजच आरोपपत्र. सीआयडीचा तपास पूर्ण झाल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरच्या नागपूरच्या घराची पाहणी. कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावरती कोल्हापूर ठाम. नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच. गिरीश महाजनच असणार पालकमंत्री. आगामी सिंहस्थसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार. रायगडचा तिढा मात्र कायम. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. एबीपी माझावर दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव. दलित पॅंथरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉरचा आक्षेप. ढसाळांच्या कारकिर्दीवरील सिनेमातील कवितांमुळे 8 महिन्यांपासून सेन्सॉरच्या कात्रीत.